कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवाच्या कीर्तनात देव नाचला. देवाला बी गोंधळ आवडतो. गोंधळ गोंधळी सामान्य नाही. गोंधळ प्रत्येक संतांनी केला. आमचा गोंधळ एक एसटीत बसलो माझ्या शेजारी. त्यानं डोळे बंद केले. 2-3दा मा पाय खाजवला. म्हणलं ऐ माझा पाय कशाला खाजवतो रे. त्यानं डोळे उघडले. म्हणे तुमचा पाय खाजवतो का. म्हणलं हा. म्हणे मग मा पाय काय झाला. त्याला त्याचा पाय सापडे ना. एक जेवायला बसलं वरणपोळी. त्यानं मानला झटका दिला. त्याची टोपी वरणात पडली. त्याला वाटलं मी पोळी टाकली का. ते टोपीचे तुकडे थोडे टोपीचे. आमचा गोंधळ कठीण आहे. एक एसटीत बसलो. त्यानं तो पेपर घेतला. जोरानं हशी. म्हटलं का बरं असतो. म्हणे मी 5ची नोट खोटी दिली पेपर घेतला. परत 2 किलोमीटर जोरानं हशी. म्हटलं आता का बरं असतो. ते म्हणे बाबा मी त्याला नोट खोटी दिली पण त्यानं बी पेपर कालचाच दिला. आमचा गोंधळ साधा नाही बाबा. असा गोंधळ नाही केला. हा आपला महादेवाला बेलाची पानं का, पांडुरंगाला तुळशीचे पानं का, गणपतीला हरळी का, मारुतीला सेंदूर का, मेलेल्या प्रेताला विसावा का, दरवाजाला आंब्याच्याच पानाचं तोरण का, चौरंगाला केळीचे खांब का, मंदिरात जाताना घंटा का वाजवायचा, मंदिराच्या बाहेर कासव का, आपल्यावर 3 ऋण देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण, आपले 5 आराध्य दैवत भगवान शिव आदिशक्ती भगवान विष्णू सूर्यनारायण गणेश. पण आपलं कसं चाललं बाबा. पिछेशे आई आगे दटाई. एकाच्या बापाचं उत्तर कार्य त्याला ब्राह्मणान बोलवलं. ब्राह्मणान पाठवर बसवलं. म्हटले म्हणा मम आत्मतमश्रुती फल प्राणक्त. डोळ्याला पाणी लावा. ते ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी लावे. तिकडची गोष्ट बाबा. आमचा गोंधळ कोण काय करेल. त्या पारोळ्याकडे पाऊस पडे ना 3ऱ्या वर्षी. तुमच्याकडे नाही बाबा. पुढे बरं गावाचं नाव सांगत नाही. चालले का. लोकांना जिवंत माणसाची प्रियत यात्रा काढली. बरं स्मशानभूमी हवी रस्त्यानं ट्रॅफिक जाम. असं काही असलं तर सगळं गाव हजर राहतं. मग ते प्रेत बांधलेलं होतं 60 ठिकाणी. ते प्रेतानं गुच्चीप मारानं. ते प्रेत कोणाला जय हरी कोणाला राम राम वरून ते ट्रॅफिक जाम झाली. हवे रस्त्याच्या कडेला ठेवलं त्याला. कशी तरी ट्रॅफिक मोकळी झाली. मग ते आता एसटी ड्रायव्हरला सवय असते प्रेताकडे पाहायचं. तरुण आहे का म्हातारा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे. त्या ड्रायव्हरनं प्रेताकडे पाहिलं. मग त्या प्रेतानं गुच्चीप मारानं त्यानं त्या ड्रायव्हरला अशी मान केली. ड्रायव्हरनं एसटी टोकून दिली. आमचा गोंधळ सामान्य नाही बाबा. मुक्ताबाईनं गोंधळ केला. हो मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसावला. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 राजन भरून उरले पिले 12 हत्ती. हो आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. 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 गोंधळ केला बाबा. गोंधळ नाथ बाबा कसे रूपक. आंधळा पांगळा पिंगळा जोगी. बरेच रूपक लिहून ठेवले नाथ बाबांनी. बाबा या शेजारणीनं आणि या शेजारणीनं बरं नाही केलं गे बया. मला पंढरीला नेलं गे बय. मला पंढरीला नेलं गे बय. मला पंढरीला नेलं गे बय. शेजारी नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. दारू घड बय दारू घड. भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला. नाथ बाबाची रचना आहे बाबा. या शेजारणीनं बरं नाही केलं म्हणजे ही दुर्बुद्धी आहे. हिला सद्बुद्धीनं पंढरपूरला नेलं. महाराज मी त्या रायाचा जोशी आहे. मनाला आवरा वासनेला आवरा. कोणता राया सांगा राया. विठेवरी ज्याची पावले समान. तोची एकदान शिवरदाता. कस देखता नैनी होई पातकाची ध्वनी. सकाळी तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखली या. तो जगाचा बाप पंढरपूरला उभा आहे. जम्मू या दीप माझे एक पंढरपूर गाव.
जोशी आहे. तुम्हाला होरा सांगतो असे बरेच होरे सांगितले बाबा. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गरोधर होईल. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, व्रतार सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा दादा माझा शकुन निर्धारी, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन सांगावया आलो यमाई माझे नाव. शकुन सांगावया यमान माझे नाव. शकुन सांगावया यमान माझे नाव. अशी शकुन सांगितले, होरा सांगितला. नाथ बाबा म्हणता मी त्या रायाचा जोशी. जोशी तुम्हाला होरा सांगतो. होरा म्हणजे भविष्य. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जे झालं ते जाऊ द्या, नाही तर लाट आली तर बेकार काम आहे बरं. इकडे बी होती का लाट? इकडे बी होती लाट. लाट होती का? नाही का? चांगले बाबा, चांगले चांगले अँब्युलन्स मध्ये नेले. हुंग वांग हुंग वांग. तिकडून कॅरी बॅग मध्ये आणले. बैठ मेरे पास तुझे. कठीण काम होतं ते. आमच्या गावात तर लग्न बी लाय ना कोणी. लोकांनी येड्या बाबडी खाली माळा टाकल्या, मुलडे ते सगळे. लोक म्हण तुम्ही लावत जा. म्हणलं चालेल. हो, मी 4 लग्न लावले असे 10 बाय 10च्या रूम मध्ये. कोणाला मोबाईल लावू दिला नाही, फोटो काढू दिला नाही. लोकांना 250-250 रुपये दिले. बरंच वाटते. 1,000 रुपये जमले बरं वाटे. कोरोनात 1000 रुपये जमले बरं वाटे. कोणतरी पोलीस आले, बातमी दिली. पोलीस आले, गच्च्या मारून 2000 रुपये घेऊन गेले. म्हणजे आमचे दादा नाही होते तेव्हा. कठीण आहे बाबा. कोणता दणका कसा बसून जाईल त्याचा भरोसा आहे का? काहीच नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून एकच भक्ती सुखाचं द्वंद्व वाढवा. हो, कारण 84चा फेरा चुकेल. 30 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या, जळसरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्यांमध्ये घ्याव्या, 10 लक्ष योनी पशुचे घरी. मानवा भितरी 4 लक्ष, 1 योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मानवाचा, बहुत जन्मांती जन्मलासी नरा. देव तो सोयरा करी आता. बाबा, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. म्हणून भक्ती सुखाचं द्वंद्व वाढवा. त्याचा फायदा काय? अभंगाच्या प्रथम चरणात येथून पुढे होईल, येथून बरे होईल. पुढे बरे होईल. येथून पुढे बरे होईल. भक्ताचे सुख दोन वाढवेल, भक्ताचे सुख दोन वाढवेल. भक्ती सुखे द्वंद्व वाढेल. भक्ती सुख दोन वाढेल. फेरा 84 जाच कवेला, धरणी यालू राया यालू राया. क्या बात आहे. आमचे सागर महाराज म्हणजे सागर महाराज आहे बाबा. टाळी वाजवा. वाजवून बी घेता, म्हणून बी घेता. थोडसा दणका पाहिजे दादा, नाही तर रूप लोक म्हणतात खुशाल झोप. आणि संगीत तो ईश्वर की देन, हर सुर में बसा राम. रोगी को सुनाए रागिनी तो उसे भी मिले आराम. नाही तर काय काय मग ते पंक्तीमध्ये हरे राम हरे राम हरे राम. काय काय जेवायला बसले की रावणा रावणा राज्य गंभीर. आता रावणाचा जेवणाचा संबंध आहे का?
ते जालन्याकडे एकानं असंच म्हटलं बेसूर त्याला म्हणलं ऐ टाट ठेवती गेलं घरी लोक कीर्तन आटोपल्यावर म्हणून तुम्ही त्याला बोलायला नाही पाहिजे होतं. म्हटलं का बरं म्हणजे आजचं पाकिट तुमचं त्याच्याचकडे होतं. तसं काही नाही बाबा, काही का होईना या ठिकाणी भक्ती सुखाचं द्वंद वाढवा, मनाला आवरा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, कारण जगाचा बाप विटेवर उभा आहे. आतल वितल सुतल तळातल रसातळ मातळ सप्त पाताळ सात द्वीप चौथा ब्रह्मांड 21 स्वर्ग 52 त्रयी खंडत्रयी अष्टत्रयी 63 त्रयी निमद भजा कृतजन्य भास प्रिया कवन खानी अष्टकीन अष्टमध्या 63 सभिती, हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप. पण तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका सरपंच काय एका चक्रपाणी वाचून या कोणी सोडवणार नाही बाबा. भक्ती सुखाचं द्वंद वाढवा, नाही तर चांगले चांगले ऋषी मुनी जपी तपी संन्यासी मोठे यादी आहे बाबा. हो धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, ओ इंद्र चंद्र सिद्धरण लाविला ध्यान, केवळ पंचानन यडका मगन, केवळ पंचानन यडका मगन, केवळ पंचानन यडका मदन पंचानन यडका मदन. इनेवाला कोण होता? इनेवाला धडक मारली नारदा, केला रावणाचा छंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, केवळ पंचानन कामाची कोतवाल यान नाडीला बहुतासी, हरिहराची अप्रू घेतो भाई नाही त्यासी, होजमदग्नी दुर्वास नाडीले मान मान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, जोहर माय बाप जोहर मी लय ठोकले बाबा. प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे ना, हिशोब पडेल जमा सरकारी, येईल यमाजीची स्वारी, हो जीवाची धरून कारभारी, ओस पडेल नगरी सारी, देतील मार. लय ठोकले मोठ्या मोठ्या याद्या, एक असा ऋषी झाला, एक असा ऋषी झाला, त्याला देवाच्या छातीत लात मारली. कोणता? शाबास. एक ऋषी समुद्र पिऊन टाकला. कोणता ऋषी? अगस्ती. एक ऋषी असा झाला, त्याच्या हाडकं घ्यायला देव आले. कोणता ऋषी? दधीची. एक ऋषी असा झाला, त्याने यमाला श्राप दिला, यम विदुर बनला. कोणता ऋषी? धरणगावचा मांडवी ऋषी. महिला झाल्या. एक बाई अशी झाली, भगवान विष्णू दगडाचा करून टाकला. कोण बाई? रुंदा. एक बाई अशी झाली, पतीचा प्राण वापस आणला. कोण बाई? सावित्री. एक बाई 3 देव पाण्यात टाकून दिले, चान म्या करायला लावून दिले. कोण बाई? सोनिया. अनुसया. एक बाई वाटीत पाणी घेतलं, कुंकू दाखवलं, सूर्याच्या खाली ठेवून दिलं, सूर्य जागेवर थांबून गेला. खडे हो जाव खडे आप. कोण बाई? शांडेल्या लोकमुद्रा. हो ते का अशी बाई होती का? त्या शिल्लोडकडे गेलो, एक बाई खाटीवर बसेल, डोकं झटकेल माझ्याकडे पाय, म्हणजे महाराज आहे का? म्हणलं हो. म्हणे मग काय काय करता? म्हणलं भागवत रामायण कीर्तन. म्हणे मग तुम्हाला काही समजत बी असेल? म्हणलं हो. म्हणे आज काय? म्हटलं 14 जानेवारी मकर संक्रांत, तीळ संक्रांत. म्हणे कशावर बसेल? म्हटलं खाटीवर. कोण काय विचारेल त्याचा भरोसा नाही बाबा. ते मालेगाव सोयगाव मध्ये शिवपुराण झालं मागच्या वर्षी. ते एक म्हातारा आलं, ते म्हणे बाबा आपल्या लग्न पत्रिकेत गणपतीचा फोटो राहतो. म्हणलं हो. म्हणे मग महादेवाच्या लग्नात कोणाचा असेल? म्हणलं तुझ्या बापाचा. कठीण आहे. आपले वारकरी टाळकरी भेटले असा आनंद होतो. काही काही जर म्हातारी पाहिले तर असं उपगेलवानी वाटतं. आणि कठीण आहे बाबा. माणसानं जीवन जगत असताना कधी मन प्रसन्न ठेवा, उल्हासित राहा. आमचे मोरे दादा सकाळी फिरायला गेले ज्ञानेश्वरीच्या ओव्या, चिंतन नामस्मरण, उल्हासित राहा, जीवन चांगलं जगा. नाही तर काय कायचे तोंड पहा तुम्ही. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बाबा कठीण ते. रावेरकडे जागर काल्याचं कीर्तन, रात्री जागर, सकाळी काला. लोक म्हणे बाबा आता तुमचं कीर्तन झालं, तुम्ही वरती जाता बायदा शिरोड. चालेल भाऊ, वरती झोपून राहा. मग आता ते
दरवाजा दरवाजा उघडा, कोपऱ्यात म्हाताऱ्याची खाट. त्या दरवाजा वाजता बरोबर दसकून उठलं म्हणे, अरे म्हटलं झोप रे ओ काका, त्याच्या सगळ्या वायरी तुटेल. ते म्हणे बजा बजा महाराज आहे म्हणला. हाव मग आता सप्ताह चालू आहे, महाराज आहे तरी बी विचारे इकडे का बरं आले. म्हणलं ऊस तोड्याले. बरं बरं कशा आले म्हणलं सरपटत. बरं बरं अरे तू मरण गुच्छ म्हणे काही पोरं सोर. म्हणलं हाव 2 पोरं 2 पोरी. बरं बरं आणखी 5 मिनिटात म्हणे मग लग्न बी झालं असेल. म्हणलं घ्या बाप्पा. त्यानं ते पेटीपुडा काढला. पेटीपुडा पहिल्याच बिडीला माचीस, मग माचीसचं काम नाही, ते बिडीवर बिडी अर्धा पुडा पेलं ते. आणि एका पुड्यात किती बिड्या राहतात त्या किती मी त्या अर्ध्या हिसकून घेतल्या, टेबल ड्रॉप मध्ये पटकल्या. पण मला काय माहित रात्री 3 वाजता उठलं बाबा. ते 3 वाजता म्हणे बिड्या. म्हणलं जाय ते टेबलात मर. ते दरवाज्यावर आदळलं, लाईन जायला होती, अंधार. टेबलाजवळ गेलो, त्यानं ड्रॉप उघडला आणि ते हिवाळ्याचे दिवस, दिवाळीचा पिरियड, त्यानं फटाकडे बी त्याच्यात ठेवले होते पोरायनं. त्यानं एक लांबलचक फटाकडा काढला, तोंडात घातला, माशीस लावली, ठॉ. तेवे दिला द्या भजना गोमाट, तेवे दिला द्या भजना गोमाट, देवे दिला भजन गोमाट, देवे दिला भजन गोमाट. गोदाला पाटा मोती केला, गोदाला पाटा मोती केला, तेवे दिला भजन गोमाट, देवे दिला भजन गोमाट. भविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बाबा मनाला आवरा, भक्ती सुखाचं दोंद वाढवा, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, जरी श्री हरी पावी जेते स्वभावे, नको नको मना कुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मनाला उपदेश केला. हो आमच्या बहिणाबाईची कविता आहे. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातला डोर, किती हकला हकला फिरियत पिकावर. मनाला आवरा, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन, नाही तर चांगले चांगले ठोकले बाबा ऋषी मुनी जपी तपी संन्याशी. हो अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मनाची पाटील गावाचा, मनाची पाटील गावाचा, मनाची पाटील गावाचा, मनाची पाटील गावाचा. हा विश्वास धरुनी नकाचा, विश्वास धरा नकाचा, विश्वास धरून काचा, विश्वास धरून काचा. हात घातल करी नोय माझा, पाटील परदा, मी आलो दारात दोषी, मी आलो रायात दोषी, मी आलो राया दोषी. मी आलो रायाचा दोष. मनाला आवरा, मनाजी पाटील देह गावचा. तुम्हाला भाषा समजते ना? भाषा तर समजत असेल भाषा. मी बी 5 तालुक्यात आहे, पण आमचं गाव तिकडे आलं शेवटी, लोहारा कळमसरा. आमचं कसं झालं बाबा, आम्ही लेवा पाटलातून सुटलो, मराठवाड्यातून सुटलो, विदर्भातून सुटलो, आयरणपट्टीतून सुटलो, मध्येच लटकलो असे संजय गांधी निराधार. कोणी आम्हाला तावडे म्हणतो, कोणी काही. आमची भाषा कठीण आहे. आमचे मोरे दादा राहिले आमच्याकडे 4-5 वर्ष. आमची भाषा कठीण आहे. एखाद्याचं नाव रामराव ठेवा, लोक त्याला रामे म्हणता. 3 चाकी रिक्षा तिचं नाव प्याजो, पण लोक त्याला डुक्कर म्हणता. भाषा नाही कळाली, घोटाळा होतो बाबा. हो आता मी दररोज आयरणपट्टी, ते मला आयराणी समजते पण बोलता येत नाही. बोलने को जाता शेंटे पे एलपाट्या खाता, जमली तर बोला नाही तर बोलू नये. एक तर म्हणे हमारी तरफ इतना पाणी पड गया, इतना पाणी पड गया, डाबुलडे भर गए. विदर्भातली कलाकार मंडळी आली, म्हटलं भाऊ चटाया टाकल्या बसा पानावर. ते 82 डोक्याच्या वरच्या पानावर बसले, चटईकडे तोंड केलं. म्हणलं ओ काका
एकाला म्हटलं माणसानं बाहेरून स्वच्छ व्हा, तसं अंतरून स्वच्छ झालं पाहिजे. ते कीर्तन आटोपल्यावर घरी गेलं, रात्री तांब्यात पाण्यात निरमा तांब्याभर पाणी पिलं, रात्रभर भर डबा धर रस्ता भर. ते आमच्या नारायण दादाला पण रातचा बुवा कोण आणला होता. आता बुवानं तुला निरमा प्यायची सांगितली का? एकांत कीर्तन आटोपल्यावर माईक घेतला, म्हणे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कळमसरेकर सुंदर अशा प्रकारे कीर्तन केलं, म्हणून महाराजांना गावकऱ्यांतर्फे हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला समजते का भाषा? वाजवत जा टाळी, मग आता काही हरकत नाही. नाही आता नाही, विठ्ठल विठ्ठल भजन झालं की, कारण इथं टाळी वाजवली तर संचित बदलतं बाबा. विठ्ठल 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 बाबा, मनाला आवरा. आणि ती वासना कठीण आहे. चांगले चांगले ठोकले. जड भरत राजा हरणा गरबी गेला, घाला तू घातला वासनेने. हा, दुर्योधनाने घातला हात, तिनं परतून मारली लात. तातईच मन पडला रणा, वासना वढाळ काय गळ्यांनो हनुन म्हणावा पाय. वासना वढाळ काय गळ्यांनो हनुन म्हणावा पाय. वासना वडाळ काळ गड्यानो हनुन काळ. वासना वडाळ काळ गड्यानो वासना वडाळ काळ. हो, रिमोट सारखी गंमत यार. चांगलंय बाबा, इथेच नाचायला पाहिजे. लोक डांबरीवर नाचता पॅन्डवल्ली होईपर्यंत. ज्यांना खोका त्यांना वका. मीराबाई इथे नाचली बाबा. हो, देव भेटण्यासाठी भोळे भाळे भक्त गाताची सावली. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. ओ नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हाय अपने मंदिर में बैठ बैठ कर. अपने मंदिर में बैठ बैठ कर. गीता भागवत बाटूंगी बाटूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. वाह ओ क्या बात है. वाह वाह वाह, टाळी वाजवा बाबा. इथं नाचले पाहिजे. विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत पिबत मीरा. मीरा नाची रे पग गुंगरू पात मीरा. इथं नाचायला पाहिजे, इथं रंगून जायला पाहिजे. जगाचा बाप आला या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बाबा, ती वासना कठीण आहे. वासनेला आवरा, मनाला आवरा. जाता जाता एकच सांगून जातो, दिवसभर असं काम करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा, 8 महिने खायला पुरलं पाहिजे. आयुष्यभर असं कार्य करा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि जीवनभर अशी भक्ती करा की मरते समय जगाचा बाप आपल्या स्वागतासाठी उभा पाहिजे. याला जीवन म्हणतात. नाही तर जन्मा येऊन प्राण्यात तू काय केले रे. मुद्दल गमवली रे, मुद्दल गमवली रे. बाबा, खरंच ग्रामीण भाग आहे, संस्कार आहे. धन्यता द्यावी लागेल. पाहते आमची आजी माय केवढा कुंकू लावलाय. हो, वा वा वा. नाही तर कुंकू नाही, इकडे बी आहे. नाही तर कुंकू, आल्या गेल्यांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, जी घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. हो, आता कोणी सरकाव सुरकाव करू नका. घराघरात तुकोबा आणि माऊली, अंगणामध्ये तुळसाबाईची सावली. हरिपाठाची संस्कृती आमच्या महिला मंडळात सांभाळली, म्हणून भारतभूमी सजली. बाबा, ने तो इस जगत में इतना पाप है अंदाज के बाहर चला है संतन का पुण्य इसलिए ये जगत अभी तक नहीं डला. बाबा, खरंच धन्यता द्यावी लागेल. संस्कार आहे. घराघरात तुकोबा माऊली, हरिपाठ आहे. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्या घरामध्ये हरिपाठ नामस्मरण आहे, गीतेचा 15वा अध्याय 12वा अध्याय. वाह, काही तिथं पितृदोष नाही, काही नाही. पण काही नाही बाबा, कठीण अवस्था आहे.
झालं काय नाही 10-15 मिनिटं. आज तुम्हाला असं उपगेलवानी होत आहे का दिलीप दादा? पहा आवड असली तर ते वडगाव टेकून आले हो, आणि चिखली जालन्याहून आमच्या अण्णा आले, एवढ्या लांबून आले कीर्तनासाठी. वा वा वा, धन्य धन्य शिवाजीश्वर. धन्य धन्य शिवाजीश्वर पराक्रमी थोर केले बरोबर. बाजूनी पाणी दृष्ट मुगला कळविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा टंका बिडका कनास जी जी, कीर्तीचा टंका बिडका कनास जी जी, कीर्तीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबा खरंच ग्रामीण भागात अकोल्याकडे गेलो असा मोठा बंगला, आता ते उघडता कसं आपल्याला काय माहित. लोकांना विचारलं ते म्हणे बाबा ते डोरबेल डोर का डोरबेल, ते बटन दाबता बरोबर दरवाजा रिमोटर उघडला खटकन. मधून आशीबाई आली केस मोकळे गाऊन. म्हटलं बाबा आमोशा आली का शांताबाई आली? ते म्हणे आलात बाबा? म्हटलं हो. कसे आला? म्हणलं मी कसा बी हो. मग म्हणे चहा घेणार, कॉफी घेणार, दूध घेणार, सरबत घेणार. म्हटलं एंडोसल्फान बी घेणार, तू आण फक्त. ते म्हणे बाबा एक काम करा, टावेल घ्या, ते बाथरूम आहे, लवकर जा, हातपाय धुवा. तिथे मी असं घाबरत घाबरत, आपलं काय घालेल लोटांगण मोकळं पटांगण, ते असं घाबरत घाबरत बाथरूम जो उभा राहिलो. दरवाजा रिमोटर खटकन उघडला. मी फटकन मध्ये दरवाजा लॉक. आता मध्ये गेलो, हौद नाही, मग्गा नाही, पाणी नाही, बादली नाही, मध्ये टावेल मिस, मोबाईल बी बाहेर. दरवाजा ठोको, दरवाजा उघडेना. 2-3 नळ आडवा उभा गोल तिरपा कोणता फिरवा मला बी समजेना. मग ते देवाचं नाव घेतलं, तो गोल नळ फिरवला, वरून शावर चालू झालं, ते बंद बी होईना, दरवाजा बी उघडेना. ओला झालो, कपडे नाही पडले, बाहेर आलो. ती बाई म्हणे बाबा चटया टाकल्या बसा. असं घाबरत घाबरत बसलो. ती बाई चपला घालून आली वाढायला. म्हणलं ताई ते चप्पल नाही बाबा ती वाढायचीच आहे. म्हणलं बापरे, इतके सुशिक्षित झाले लोक बुट घालून जेवायला लागले. काही दिवसानं बुटात जेवतील. बरं जेवण झाल्यावर बैठक रूम मध्ये गेलो, आपल्याला ते खाटीवर बसायची सवय. आता ती एवढ्या का द्या मला काय माहित, मी जरा जोरात बसलो. बसता बरोबर इतका गेलो. म्हटलं घरचं मालक आलं, झालं बाबा जेवण? म्हटलं हाव. आवडला का स्वयंपाक? म्हणलं हाव. मग म्हणे घरी भेटतं का? असं तसं काही नाही. ग्रामीण भागात संस्कार आहे बाबा. मनाला आवरा, वासनेला आवरा. कठीण आहे. भक्ती सुखाचं द्वंद वाढवा. सगळेजण भजन करा. 5 ते 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ. कोणी उठून जाऊ नका. जो चालू कीर्तनात उठीन त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. शेजाऱ्या हो भाऊ ये लवकर. विठोबा रखुमाई, जय जय ठोबाय रखुमाई, ठोबाय रखुमाई, जय ठोबाय रखुमाई, ठोबाय रखुमाई, जय ठोबाय रखुमाई, ठोबाय रखुमाई,
कुमार विठोबार गोपाळ कुमार कुमार गोपार कुमार गोपाळ कुमार विठोबार 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 कुमार गोपाळ विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार गोपाळ कुमार विठोबार कुमार गोपाळ कुमार विठोबार कुमार दे दे विठोबार कुमार गोपाळ विठोबार कुमार गोपाळ कुमार वा 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 चालो सुंदर नियोजन आमचे काय नाव त्यांचं नामदेव सुखदेव चौधरी यांच्याकडे आजची कीर्तन सेवा जेवणाचा वार सुद्धा त्यांच्याकडेच होता पण देवानं अशी कसोटी घेतली बाबा त्यांच्या घरामध्ये 2-3 कुटुंबातील 2-3 व्यक्ती असं ॲक्सिडेंट झाला तरी क्या बात आहे त्या ताईंना स्वयंपाक केला ताईचं नाव काय मायाबाई वाह खरंच बाबा कसोटी भक्तों की लेता है खरंच त्या ठिकाणी पण गरीब माणूस आहे तरी कीर्तन सेवा घेतली धन्यता द्यावी लागेल आणि सुंदर असं नियोजन फुलाचा हार बुक्का सावण महाराज मंडळी संबळवाले 1 ने 2 पेटीवाले चॅनलवाले नित्य पारोळ्याकडे गेलो चाल द्या म्हणे बाबा भजन सरपंचाच्या हाताने हार टाकायचा आहे सरपंच गच्चीवर झपेल सरपंच उठवून आणला तो बी 15 मिनिटांना आला तर असा घाबरत आला म्हणे बुवा म्हटलं तू म्हणे बुवा हार सापडा बुक्का सापडत नाही मंजन चालिंग का म्हणलं लाव तसं काही नाही 5-1 मिनिटं घेऊ का चाल द्या ना लोहा कितना भी मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है पर दोस्ती हुई परिस्थिती तो उसका भी सोना बन जाता है साधूच्या संगतीत या बाबा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही 2च मुद्दे मांडून जातो बरेच लोक कुत्र्याची सेवा करतात कुत्र्याला गाडीत फिरवतात कुत्र्याला बिस्किट चारतात कुत्र्याला साबणानं धुतात कुत्र्यावर प्रेम करतात कुत्र्यावर कितीही प्रेम करा कुत्रा 1 दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही कुत्र्यावर कितीही प्रेम करा कुत्रा 1 दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही आई वडिलांना कुत्र्यासारखं जरी वागवलं तरी त्यांच्या मुखातून प्रेमाची दुवा निघाल्याशिवाय राहणार नाही त्याला आई वडील म्हणतात बाबा 65 वर्षाचा बाप रखरखत्या उन्हात कष्ट करतो कुणासमोर न वाकलेला बाप स्वतःच्या मुलासमोर वागतो बेटा वाटेल तेवढे पैसे देतो एकच काम कर वाईट पोरांची संगत करू नको त्याच बापाचे पैसे घेऊन तो मुलगा कॉलेजला मजा मारतो रखरखत्या उन्हात तो बाप मरूनच जातो तो बाप जर मेला 4 पायाचा बैल मात्र मालकाला पाहिल्यावर हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही पोटच्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही बैलाला मालक कळतो मुलाला बाप नाही कळत ज्या दिवशी आई वडील कळतील देवाची सेवा नाही केली तरी चालेल आई वडिलांची सेवा करा आई वडील देवापेक्षा श्रेष्ठ आहे बाबा जा वृद्धाश्रमात विचारा त्या म्हातारा आई वडिलांना कोणी सांगेल माझा मुलगा वकील आहे कोणी सांगेल जज आहे कोणी सांगेल डॉक्टर आहे कोणी सांगेल साहेब आहे पण एकही असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी का शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आई वडील वागवायची धमक तर आहेच पण 50 लोक जरी त्याच्या दारात आले तरी जेवून वाटी लावायची पावर शेतकऱ्याच्या मनगटात ही सगळ्यात मोठी धमक आहे बाबा आई वडिलांची सेवा करा शेवटचा मुद्दा मांडून जातो बरेच लोक म्हणतात बाबा मुलगी नको मुलगा पाहिजे चिमणी नको दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे तो कसा का पेटे ना तो माय बापाला का कुठे ना तिकडची गोष्ट पण मुलीला जगू द्या काळाची गरज है बाबा नारी नारी मत कर यार नारी तो रतन की खान जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रहलाद हनुमान नारी तेरी यही कहानी आंचल में दूध और आंखों में पानी बुंदेला हर बोलो के मुंह सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी हो तो झांसी वाली राणी थी मुलीला जगू द्या गर्भहत्या करू नका हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी जनकासारखा विदेही राजा रडला जानकीसाठी तुम्ही आपण रडणार यात काय नवलय बाबा मुलींना प्रार्थना करतो 20-20 हजार रुपयाचे मोबाईल ठेवण्यापेक्षा आता एकच काम करा शस्त्र ठेवा तलवारी ठेवा काळाची गरज आहे कठीण परिस्थिती बाबा कुठं फोटो काढला जातो कुठं ब्लॅकमेल केलं जातं परिस्थिती गंभीर आहे उरण मध्ये ती एक पोरगी काय तिचं नाव अशी जनावरासारखी मारली कलकत्त्याला ती एक पोरगी काय परिस्थिती आहे
एकच प्रार्थना करतो, बाई तुला शेतातलं काम नाही आलं चालेल, अभ्यास नाही आला चालेल, स्वयंपाक नाही आला चालेल, एकच काम कर, ईश्वरा समान आई वडील त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नको आणि चार माणसात त्यांची मान कधी खाली घालू नको. एवढं जरी सांभाळलं तुझ्या जीवनाचं कल्याण झालं. बाबा जाता जाता सांगून जातो, काही व्यसनं असले आमच्या जोडीमध्ये टाका, कारण परिस्थिती कठीण आहे. तरुण मुलांना म्हातारे बाप खांदा देऊन राहिले, अशी परिस्थिती आहे. व्यसनं कठीण आहे. आणि दारोड्याच्या घरामध्ये रात्री 2 वाजता जरी उंदरानं मांजरानं ते बर्तन पाडले, भांडी पाडले, तरी दारोड्याचे मुलं रात्री 2 वाजता उठून बसतात की माझा बाप आईला मारतोय का. परिस्थिती गंभीर आहे. हा, दारोड्याला बायको अस्सल भेटते, दारोड्याला बायको महाराजाला म्हणत, महाराजाला नाही, कठीण आहे बाबा. या आता 8-8 दिवस आम्ही घरी बाहेर भागवत करतो. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन, लोक असे रडतात, तिथले पाया पडतात, कोणी आरती करतं, कोणी म्हणतं बाबा किती आनंद आला, आता तुम्ही निघून जाशाल. आता भागवत आटपलं की आमचा बी जसा वाडा सुटतो, तबलान पेटीन अर्गन. घरी गेल्यावर आता असं वाटतं तिथले लोक रडत, आता बाई वट्यावर बसेल राहते, बाई का आरती करते का पाया पडते, बाई दूरनच पाहते, गल्लीतल्या बायांना सांगते उन्हाव माय आमना सप्ता. दारुड्याची पत्नी मंदिरात बी गेली ना, तिच्या डोळ्यात पाणी असतं, देवाला विनवणी करते, कुंकवाचं धनी देवा शेवटाला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. असो, मी त्या रायाचा जोशी आहे, पंढरपूरला विटेवर उभा आहे, त्याचा जोशी तुम्हाला होरा म्हणजे भविष्य. जे झालं ते जाऊ द्या, आता तरी पुढे हाची उपदेश, इथून पुढे बरे होईल. भक्ती सुखाचं द्वंद वाढवा, मनाला आवरा, वासनेला आवरा, सद्गुरूला शरण जा, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. बाबा नाथ बाबा सांगतात की मी कंगाल आहे, एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दनी कंगाल जोशी. एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दनी कंगाल जोशी, एक जनार्दन कंगाल जोशी. होरा सांगतो लोकांशी शरण सद्गुरुशी, फेरा चुकवा 84.
बस 11 वाजले वाजले का 11 काय घड्याळ बंद पडेल बरं 9 ते 11 क्या बात आहे कोणी उठलं नाही कामाचे दिवस 500 रुपये रोज 500 आहे ना जो असेल तो बरं म्हणजे मी काही रोजदारी वाढायला नाही आलो बाबा चांगलं आहे आज या ठिकाणी बाबा अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला नाथ बाबाचे रूपक होतं हे कंगाल जोशी वरून काही आणलं नाही सोबत काही नेणार नाही पण राम नामाचं धन माझ्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही बाबा सद्गुरूला शरण जा हो मनाला आवरा खरंच धन्यता द्यावी लागेल पहिल्यांदा तुमच्या या परिसरात आलो मला असं वाटतं आमचे सावता बाबा मोहाडीचे त्यांचं बी कीर्तन आहे त्यांच्या कीर्तनाला एकदा आलो तुम्ही भाऊले म्हणलं पैस ना तिथे जास्त बोलणं बी नाही पडत बापा त्या रावेरकडे असं झालं परवाच्या दिवशी ते 2-4 पोरं उठायला लागले मी म्हणून खाली बैस उठायला लागले खाली बैस 3-4दा झालं आणि चौथ्यांदा लाईन गेली लाईन जाताच माझ्या पाठीत 2-3 बुक्के बसले लगेच लाईन आली 5 मिनिटात पुढे पाहिलं तर पोरं गायब व्हायला ते म्हटलं येणच काटा काढा लाईन तर जाणार नाही रे पण चांगलं आहे बसले बिचारे ते कीर्तनात बोलवा बाबा घडवा यांना गावागावामध्ये हनुमान चालिसा चालू करा घरात हरिपाठ घ्या खरंच धन्यता द्यावी लागेल पडगावून आमचे चिखलीहून अण्णा आले आमचे मोरे दादा आले देवठीहून क्या बात है योगेश महाराज आले कारभारी क्या बात है रंग होऊन जातात हा युट्यूब आले ना आमच्या ताई आल्या ताई सुद्धा येऊन बसल्या बाबा खरंच धन्यता द्यावी लागेल मुली सुद्धा आहे त्यांच्या संस्थेमध्ये मुलं सुद्धा आहे एवढे विद्यार्थी घडवणे आज बरेच विद्यार्थी कीर्तनकार झाले पकवाजे क्या बात आहे हरिपाठात हे मुलं पकवाज वाजवून राहिले होते सुंदर पकवाज वाजवता हो आणि हेच घडले पाहिजे संस्कृती घडेल काळाची गरज आहे बाबा ज्ञानेश्वर माऊली भजन होईल 1-2-5 मिनिटं ज्ञानेश्वर माऊली